जय हरी विठ्ठल मंडळी, आज आपण जाणणार आहोत आषाढी एकादशी म्हणजे काय। ही एकादशी अनेक नावांनी ओळखली जाते। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, महाएकादशी, प्रथम एकादशी, पद्मा एकादशी किंवा हरिशिनी एकादशी हे सुद्धा नाव आहे। देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजेच एक वैश्विक महासागरात शेषनागावर झोपी जातात। ही एकादशी भगवान विष्णूंना अर्पण केलेली अत्यंत पवित्र तिथी आहे। या दिवशी देव म्हणजे भगवंत आणि शयन म्हणजे झोप म्हणजेच भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्यांनंतर कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला जागे होतात। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते, दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते, म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हणले जाते। यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात। हा काळ चतुर्मास 4 महिने म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो। शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते। या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात। आता आपण थोडक्यात पुराणात सांगितलेली कथा पाहू। देवशयनी एकादशी व्रत कथा काय आहे। प्राचीन काळी राजा मांधाता याच्या राज्यात 3 वर्षे दुष्काळ पडला। त्याने सर्व प्रकारचे यज्ञपूजा केली, इंद्रदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। एके दिवशी अंगिरस ऋषी त्यांच्या राज्यात आले। राजाने त्यांचे सश्रद्ध स्वागत केलं आणि राज्याच्या दुष्काळाची कहाणी सांगितली। त्यावर ऋषी अंगिरस म्हणाले, राजा, तू आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत कर। या दिवशी भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जेव्हा विष्णू आनंदी होतात तेव्हा त्यांच्या अंगोपांगातील सर्व देवता, इंद्र वगैरे सुद्धा प्रसन्न होतात। राजा मांधाताने संपूर्ण राज्यासह देवशयनी एकादशीचे व्रत केले। त्याच रात्री पाऊस पडला आणि दुष्काळ दूर झाला। थोडक्यात भावार्थ असा आहे की उपवास, नामस्मरण आणि भक्तीने संकटांवर विजय मिळवता येतो। आता आपण बघू आषाढी एकादशी उपवास का करावा। आषाढी एकादशी ही विष्णू उपासनेतील महत्वाची तिथी। या दिवशी विष्णू भगवान क्षीरसागरावर शयन झोपायला जातात। देव झोपले की त्याच्या जागेवर भक्ती, उपासना, संयम आणि नामस्मरण याचं वर्चस्व असावं, म्हणून या दिवशी उपवास करतात। पद्मपुराण, स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलंय की एकादशीचा उपवास केल्याने पाप नष्ट होतात, पुण्य वाढतं आणि परमात्म्याची कृपा मिळते। उपवास करण्यामागे आध्यात्मिक कारण काय आहे ते बघू। आषाढ मासापासून चतुर्मास सुरू होतो। निसर्गातही बदलाचा काळ असतो। आहारावर नियंत्रण राहते। उपवास करून मन, इंद्रियम आणि वाणी यावर संयम ठेवण्याचा हा दिवस। उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही, तर वाईट विचारांचा त्याग, नामस्मरण आणि साधना, नम्रता आणि परोपकार हे सर्व अंगीकारण्याचा दिवस म्हणजे उपवास। उपवास करण्यामागे आरोग्यदृष्ट्या फायदे देखील मिळतात। आषाढ महिन्यात पावसाळा सुरू होतो, पचनशक्ती कमी होते। उपवासाने शरीराला आराम मिळतो, पचन संस्थेची शुद्धी होते, शरीरातील विषारी द्रव्यांचे निर्गमन होतं। संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात सांगतात की एकादशीचे व्रत केवळ उपवास नाही, ती ईश्वर भक्तीची एक शुद्ध साधना आहे, जी माणसाच्या आयुष्यातील पाप, वाईट प्रवृत्ती आणि वासनांपासून दूर नेऊन त्याला मोक्षाच्या मार्गावर नेतं। याचा अर्थ असा होतो की जो भक्त एकादशीचे व्रत भक्तिभावाने करतो त्याचे पूर्वजन्मीचे आणि या जन्माचे पाप नाहीशी होतात, नरकाची वाट थांबते आणि त्याच्या मोक्षाच्या, ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुरू होतो। तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी उपास करा रे वाया, हरी म्हणे त्याला सदा सहाय्य। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ असा आहे, एकादशीचा उपवास वाया घालवू नका। उपवास करा, हरी नाम घ्या, कारण भगवान हरी, विठोबा विष्णू स्वतः म्हणतात,
जो माझ्या एकादशीच्या व्रताच्या सच्च्या मनाने उपवास करतो, साधना करतो, त्याला मी कायम सहाय्य करतो, त्याच्या जीवनात माझी कृपा असते. उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नाही, तर मन, वाणी, कर्म आणि शरीर शुद्ध करून परमेश्वराच्या स्मरणात राहणं. जो हे करतो त्याला हरिप्रेम, शांती आणि संकटांवर मात करण्याची ताकद मिळते, हे या अभंगातून तुकाराम महाराज सांगतायत. असा संत परंपरेत उपवासाचा महिमा सांगितला आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या पवित्र कथेसह. जय हरी विठ्ठल. पांडुरंग हरी.